मातोश्री बाहेर जे आंदोलन करण्यात आलेलं होतं त्यावरून संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीका केलेली आहे। मातोश्री बाहेरील मुस्लिम आंदोलकांना शिंदेंकडून सुपारी मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय। वर्षा बंगला मंत्रालयातील 6व्या मजल्यावर सुपारीबाजांचा अड्डा आहे अशी टीका देखील संजय राऊतांकडून करण्यात आली आहे। संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केलाय। सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालतात सुपारीबाज, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत बरोबर। ईशान चौधरी म्हणजे याला महात्माच म्हणावा लागेल। हे वर्षा बंगल्यावरती तुम्हाला कुठे दिसतात बघा किंवा काय मिसेस मुख्यमंत्र्यांबरोबर, म्हणजे संपूर्ण फॅमिली सुपारीबाज। म्हणजे सुपारीबाज म्हणजे किती माणसांना असावं, प्रत्येक जण सुपारी देतो आमच्या विरुद्ध। मोगलांच्या घोड्याला सत्ताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसंच दिसतो। माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला। मुख्यमंत्री तरच त्यांना बसता उठता झोपता उठता स्वप्नात त्यामुळे ते सांगत होते सरकार पडेल, आज पडेल, उद्या पडेल, परवा पडेल, 2 वर्ष होऊन गेले, सरकार मजबूतीने उभा आहे। दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांना आंदोलक अकबर सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलंय। अकबर सय्यद यांनी अमोल कीर्तिकरांसोबतचा फोटो दाखवलाय, जो आमची कामं करेल आम्ही त्यांच्या सोबतच राहणार असल्याचं अकबर सय्यद यांनी सांगितलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शिल्पा नरवडे यांनी। मेरा लब्बैक फाउंडेशन है और मेरे लब्बैक फाउंडेशन के लोगों ने ये अपना उद्धव साहब की पार्टी के लिए काम किए, मुंबई के लोगों ने, जिसके मेरे पास पूरे पुरावे है। ये अमोल कीर्तिकर साहब है बराबर, और ये मेरे मुंबई के ऑफिस है लब्बैक फाउंडेशन की। उन्होंने बायकायदा पूरे मस्जिदों से 4 मस्जिद एरिया में पड़ती है चिमनपाड़े में, वहाँ से पूरे बायकायदा इनको वोट मिला। और हम लोग जब इनको फोटो दिखाने की बात कर रहे हो तो ये फोटो किसके, आप उनसे पूछो। सुपारी बहादर आहे, कुठेतरी यांनी सुपारी घेतली। मी समाज म्हणून तिथे गेलो होतो, कोणताही कार्यकर्ता नाही, पक्ष नाही, पदावर नाही। समाजावरती जेव्हा अन्याय झाला त्या लोकांची फक्त मतं घेतली, राजकारण केला म्हणून मी तिथे गेलो होतो। दुसरा त्या व्यतिरिक्त आमचा कोणताही आणि आम्ही वारंवार जेव्हा अशी काही घटना घडेल, आता ही तर सुरुवात झाली आहे, याचा नंतर तुम्ही बघा काय काय हे विश्वासघात करणार आहे मुस्लिम समाजाबरोबर। ती लोक कोण होती त्यांना महत्त्वाचं नाही, त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता तो फार महत्त्वाचा आहे की ज्या मुस्लिम धर्मीय कधीही त्यांना वोटिंग करत नाहीत त्यांची एक गठ्ठा मतं त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीला घेतली। आणि ज्यावेळी त्यांच्या धर्माचा विषय आला, त्यांच्या धर्मासंबंधी विषय आला, वक्फ बोर्डाचा विषय आला, त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार गप्प का बसले, सभागृहातनं पळून का गेले? त्या लोकांची जी मागणी होती आपली भूमिका काय वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकासंदर्भात, ती पहिली भूमिका आपण स्पष्ट करा।